जय श्रीराम मित्रांनो, आज एक इमर्जन्सी आली आहे आणि फंडचं शॉर्टेज जाणवत आहे. पण सगळ्यात मोठी चिंता म्हणजे इतक्या वर्षांपासून मेहनत केली आहे, पोर्टफोलिओ बनवलाय, त्याला ब्रेक करायचं नाहीये. तर मॅक्सिमम जण काय करू शकतात, एफडीच्या अगेन्स्ट लोन मिळतं, गोल्डच्या अगेन्स्ट लोन मिळतं, LIC पॉलिसीच्या अगेन्स्ट पण लोन मिळतं. हे सगळ्यांना माहिती आहे. पण आज तुम्हाला एक सरप्राईज सांगणार आहे, म्युच्युअल फंडच्या अगेन्स्ट सुद्धा ही लोन मिळतं आणि त्याचे डॉक्युमेंटेशन चार्जेस इतके कमी आहेत की विदिन 1 डे तुम्हाला लोन मिळू शकतं. इक्विटी म्युच्युअल फंडच्या अगेन्स्ट 50% पर्यंत लोन सँक्शन होतं, डेट म्युच्युअल फंडच्या अगेन्स्ट 80% पर्यंत लोन सँक्शन होतं आणि याचा रेट ऑफ इंटरेस्ट व्हॅरी करतो फ्रॉम 7% टू 9%, विच इज व्हेरी लेस कम्पेअर्ड टू पर्सनल लोन जे जवळपास 14% पर्यंत जातं. तेच क्रेडिट कार्डवर 30 to 40% पर्यंतचं लोन घेतात लोक. येथे एक एक्झाम्पल दाखवतोय मी तुम्हाला. कन्सिडर करा तुमचा पोर्टफोलिओ 3 lakhs आहे आणि तुम्ही जर 1 लाखाचं जर लोन घेतलं, 12 मंथचा EMI घेतला, तर वर्षभरात तुम्ही फक्त 6,200 रुपये एक्स्ट्रा पे करताय आणि तुमच्या पोर्टफोलिओवर जर तुम्हाला फक्त 10% रिटर्न्स मिळाले, 3 लाखाचा पोर्टफोलिओ 30,000 नी वाढून जाईल. म्हणजे इथे तुमचा पोर्टफोलिओ पण वाचला, तुमची जी इमर्जन्सी होती ती पण सॉल्व्ह झाली. तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल तर कमेंटमध्ये DM करा लोन आणि मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स पाठवेन. धन्यवाद.